नमस्कार भावानो, शुभ सकाळ. तर सकाळचे वाजले 6:30 आणि वाघ आज उठलाय लवकर. कारण काय माहिती का, आपल्या गावची आहे यात्रा इथली तेरवाडची. मग आता नंतर लई गर्दी होती. संध्याकाळी दर्शन करायला गेलं तर लई गर्दी होती. त्यामुळे काय करायचं माहिती आहे का, जाता आता कामाला जायचं ना, जाता दर्शन करून मग जायचं. मला एक वेळ होणार आहे, त्यामुळे आज लवकर उठली जरा. त्यामुळे बरोबर 7:30ला निघायला घरातून आता. ते बघू आता किती वाजेपर्यंत आवरते, काय सांगता येत नाही. तर चला आपण जाऊन त्याला आंघोळ करू आणि मग निघू खाली. देवाचं दर्शन करून आपण आपल्या आपल्या कामावर निघू. म्हणजे संध्याकाळी आपल्याला परत आणि यात्रा त्याला बरं पडतंय. तर चला आंघोळ करून मस्तपैकी खाली भेटू आपण डायरेक्ट. नमस्कार भावांनो, आता आपण मस्तपैकी आंघोळ करून सगळं आवरून आले खाली. मग आता गाडी काढून लागली नंतर बाहेर भेटू थांबा. तर मित्रांनो, आता आपण गाडी बाहेर लावली. मस्त आता हेल्मेट घेऊ निघू लगेच. आता मोबाईल लगेच माउंट करायला नको, पहिला दर्शन करतो मग माउंट करतो. तर चला मस्तपैकी आपले दर्शन झाले. आता आले मस्तपैकी बंटरा लावून झाले. आता निघू, आपला मोबाईल माउंट करू आणि कंपनीत निघू, कारण 8 वाजल्यात. तर नमस्कार मित्रांनो, मस्तपैकी आपलं दर्शन झाले. आता सकाळचं काय आलं की नाही दर्शन बरं असते, कारण काय म्हणते गर्दी नसते काय नाही, लगेच दर्शन होते. त्यामुळं तर आता मस्तपैकी आपलं आवरलेलं आहे, आपण आता निघूत लगेच. तर नमस्कार मित्रांनो, पूर्णपणे आपलं दर्शन झालेलं आहे. आता सकाळ सकाळ आलं की एक काय बरं असते माहिती आहे काय, गर्दी जास्त नसते, लगेच आवरते दर्शन. नाहीतर मग संध्याकाळी जर आलो असतो की इथं उभारायला जागा नसतं, उभारायला मग बसा बोंबलत दर्शन पण नीट होत नाही. मग त्यामुळे पहिला आत्ता झालो, काहीच गर्दी नव्हती, लगेच गेलो लगेच दर्शन. आता बघा ही आपलं तेरवाडची यात्रा पण मस्त पांडव असते ती, पण एवढी मोठी नसतात खरं असतात. पहिला तेवढी पण नसायची राव, आता तेवढी तर आहेत. म्हणजे हळूहळू यात्रा वाढाल्या, हे चांगलं आहे. तर काय विषय मित्रांनो माहिती आहे काय, आपल्याबरोबर आता प्रणव तोडकर पण येणार होते, पण त्यांना काय अंग सोडून ताप आला म्हणताना मग काय फोन लावलेले त्यांनी, मी काय येणार नाही, तू जा बाबा म्हणून. मग आता तू जा म्हटलं की आपण पण आपलं पण जायचं, ते बरं असतंय. आता मस्त टाइम टू टाइम निघालेला आहे आपण, करेक्ट म्हणजे करेक्ट टायमात आहे आपण. लई वेळ पण नाही, लई लवकर पण नाही, त्यामुळे आता करेक्ट आपण टायमावर पोहोचतोय आपल्या कंपनीत. तर चला भेटू डायरेक्ट आपण नरसोबाची वाडी सोडू आणि मग बोलू. कारण काय माहिती आहे काय, जरा शिस्तात जाणार आहे, नंतर मध्ये मध्ये काम पण आहे, त्यामुळे तिथं शूट करू शकत नाही. त्यामुळं तर चला निघू लगेचच. तर नमस्कार मित्रांनो, अशा तऱ्हेने आता आपण मिरजत आलेलो आहे आणि आता आपण चाललेलो आहे कुपवाडकडे, रोजच्या आपल्या कामाकडे. ते सोडून तर आपल्याला काय चालणार नाही, काम तर करायलाच पाहिजे मित्रांनो, त्याशिवाय पोट पाणी कसं चालणार मित्रांनो. हा काय करायचं आणि काय, आता मस्त पैकी जायचं कामावर. कोण कोण आले बघायचं, बहुतेक माझ्या मते गाणाभाऊ आला असून असं वाटतंय. तर बघू काय विषय. पोलीस मामा होते तिथं, आपण हेल्मेट घातलेलो म्हणून आपण वाचलो बघा. हेल्मेटचा एक फायदा आहे तुम्हाला सांगतो. आता मी जसं ब्लॉगिंग करतोय आता, म्हणजे असं हेल्मेटवर माउंट करून मोबाईल आता माउंट केलाय ना, त्या पद्धतीने जर मी नुसतं व्हिडिओ जरी दररोजचं बनवलं तरी चालतंय, रोज शॉर्ट्स जरी टाकलो तरी चालते. आणि मेन म्हणजे त्या शॉर्ट्सच्या नादानं तुम्ही हेल्मेट घालायची सवय लागते. कुठं पण जावं तुम्हाला हेल्मेट घालायची सवय लागते मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण आता इंडिकेटर लावलंय, आपली कंपनी आलेली आहे पुढं. कालच्या नाही रे, तर परवाच्या ब्लॉग प्रमाणे आपण एकदम तिकडं त्या बाजूला गेलो नव्हतं.
तर काय झालं माहिती आहे काय, ती एकदम फोन आला त्यामुळे त्या नादात आम्ही तिकडे गेलो, ते तिकडंच राहिलो. मग नंतर आणि परत इकडं तिकडं बघून यायला लागलं. तर मित्रांनो, आता आपण आलो एक कंपनीपाशी. पण एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आता हा जर आता मी माईक जो वापरतोय ना, त्याचा आवाज कसा आहे, म्हणजे नीट क्लिअर तरी येतोय का, असं हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर हा आवाजाची क्वालिटी कशी आहे, काय आहे बाबा, लई त्रास देतोय, लई काय होतंय, म्हणजे एकदम क्लिअर येत नाही, असं काय असलं तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आम्ही सुधरू. म्हणजे माईक बदलू आम्ही लगेच. कंपनी आमची आत्ता उघडत आहे. ता ना 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 ना. पद्धतशीरपणे आपली कंपनी उघडली आता. मस्तपैकी सही करू आता. गुड मॉर्निंग, नमस्कार. तरी आज लवकर आली, टायमात आहे. अतिशय राईट टायमात मी बोललोय. कुठं आहे आमचं नाव, इथं आहे. केवळ 8 बावन ओके. ते लावले म्हणजे ओके ओके. ते लावले म्हणजे हे बहुत पुराण आहे. याच्या मॅडम जागेवर नाही, त्यामुळे किती मॅडम कुठे आहेत? 21 तारखेपासून काय चालतंय. हा टाइमवर यू ऑन टायमिंग. लांब नाही येऊन पण मी टाइमवर येते. जरा वेळ होते. 8-9 किलोमीटरचा फरक आहे की. 8-9 किलोमीटर. आता गाड्यात लावून मित्रांनो, चला गाड्यात लावून आपल्या आपल्या कंपनीत घुसू मस्तपैकी पद्धतशीरपणे. जास्त पॅनलच्या मागे आता हे दरवाजाचं एक हे बसलं, मागचं पॅनलचं एक दरवाजा बसवला आहे. मग आत्ताच बसवला म्हणून जरा बसलं, जरा वज्जाच्या वज्जा आहेत. दुसरा बसून लगेच. आणि आज कसं आहे, आज लवकर जायचं आहे. कारण काय म्हणलं, आपल्या गावची यात्रा आहे तेरवाडीची. म्हणजे आता सरांना तुम्ही सांगितलं जातो मी अजून तास 2 तास आहे. तास 2 तास काय करायचं, मी हे दरवाजा बसून गेले. लवकरात लवकर दरवाजा बसून घेतो, सटकतो. आला कटा खायला किती पण पाणी प्या आणि परत ताण लागाले. आणि जर जे आणले पाणी ते तापून चालले नक्की वरती सगळं आपलं 15 आहे काय. आणि आत पाण्याची सोय आहे म्हणजे काय, झाले पाणी माठ तर खाल्लं, चिरडा झाला. आता आपण चाललोय घराकडं. 4:30 वाजलेले आहेत. अशा पद्धतीनं बाकी काय विषय नाही. गावची यात्रा असल्यामुळे जरा जाण्यास भाग आहे. घरात आता सगळेजण आले असतील, पाहुणं पै सगळी, त्यामुळं मस्तपैकी त्यांना भेटू, सगळं यात्रेत त्यांना फिरू. आम्ही दुपारचं येत नाही. आता 4:30 नंतर, म्हणजे 4 नंतर आलं तरी पण फुल्ले पडतोय, त्यामुळे आम्ही 4 नंतर येतोय. आता गाणं भोगा येत नाहीत पुढं, काय वनगड कुठं काय वनगड कुणास तो मागच राहिलीत. गाणा भाऊ या की पुढं, आज किती उशीर माग राहता सराव. हा, आपण डायरेक्ट आता मिरजेच्या बाहेर पडूनच बोलू. म्हणजे तिथं आपलं उड्डाणपूल आहे ना, तिथनं पुढे चालू करू आपण डायरेक्ट. कारण घरात पण लवकर पोचायलाच पाहिजे. फोनवर फोन यायला त्यांचे, तर लवकरात लवकर आपण घरात पोचू पाहिला. तर डायरेक्ट आपण भेटू मिरजच्या बाहेर, तिथं उड्डाणपुलावर. आता व्ह्यू तर काय दिसणार नाही, ऊनच तुम्हाला ठीक दिसणार आहे तिथं. तर चला बघूया, ऊन आहे काय व्ह्यू आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपण आलोय मिरजेच्या बाहेर उड्डाणपुलापाशी. पण इथं व्ह्यू नाही राव, पाक सगळं ऊनच आहे. काय करायचं, आता आलोय खरं ऊन ठीक आहे. नंतर येते खरं काय, सगळं पाक मावळलेलं असते. मग फिक्स टायमिंग काय म्हणते मी, टायमिंग फिक्स काय, कमेंट मध्ये नक्की सांगा. बरोबर सनसेट बघायला मला, सनसेट तर नक्कीच
याच्यात सांगा, आपलं कमेंट बॉक्स मध्ये सांगा टायमिंग काय आहे. त्या पद्धतीने एक दिवस आपण खास त्यासाठी आपण सुट्टी घेऊ मित्रांनो, सनसेट बघण्यासाठी. तेवढं तर करा पाहिजे राव, तुमच्यासाठी तेवढं तर करायला पाहिजे. आणि मित्रांनो आणि मैत्रिणींनो आणि भावांनो आणि बहिणींनो, सगळ्यात महत्वाची सूचना नाही, अनाउन्समेंट पण नाही, आनंदाची गोष्ट आहे सगळ्यात भारी. तर मित्रांनो, आपल्या चॅनलचे झालेले 47 सबस्क्रायबर कंप्लीट. आपली फॅमिली झालेली आहे मोठी आता अशा पद्धतीनं. मग आता नक्कीच आपल्याला जरा सपोर्ट करा मित्रांनो. लवकरात लवकर आपल्याला हाफ सेंचुरी तर पूर्णच करायची लवकर. तर बघू ह्यो महिना संपायच्या आत हाफ सेंचुरी पूर्ण होत्या काय, तेवढं बघू. टार्गेट ठेवू आपण, बघू. या व्हिडिओला कमीत कमी 100 व्ह्यूज, एक 50 लाईक, 50-60 लाईक बस. आणि आपल्या चॅनलवर का नाही 50 सबस्क्रायबर झाला पाहिजे ह्यो महिना संपायच्या अगोदर. हा चॅलेंज आहे मित्रांनो. तर बघू किती जण हा पूर्ण करतात. त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगतो चॅलेंज पूर्ण झाला का नाही, या महिन्याच्या आत व्हायला पाहिजे. तर या महिन्याच्या जर झालं तर आपण काय तर नवीन घेऊच. तर बघू काय तर मोठं सरप्राईज येणार मग. जर समजा या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजे 28 फेब्रुवारी पर्यंत जर आपलं हे जर झालं, आपलं 50 सबस्क्रायबर पूर्ण झाले, तर लगेच 2 ते 3 दिवसात आपण काही ना काहीतरी गिफ्ट आणूच. गिफ्ट म्हणजे नवीन वस्तू विकत घेऊ आपल्या युट्यूब चॅनल साठी, जेणेकरून तुम्हाला पण आणि चांगले चांगले कंटेंट आपण दाखवू शकू. आणि चांगले पेक्षा क्वालिटी मध्ये दाखवू शकू. कारण काय माहिती. तर नमस्कार मित्रांनो, अशा पद्धतीने आपण शिरोळच्या बाहेर पडलोय. जरा कमी आता वाडीच्या इथं आलोय आपण, हनुमान मंदिरच्या इथं आलोय वाडी रोडच्या. तर आता इथनं जायचं आपल्याला तेरवाडला. कारण काय नाही, एकदा घरात विचारून घेतलो आणि काही काम आहे काय, काय आणायचं आहे काय, तेवढं विचारून घेतलो. म्हणजे कसं परत गावात यायला लागत नाही हो. तर तुम्ही किती पण विचारून घ्या, परत आणि त्यांनी म्हणणार आहेत जा जरा बाहेर गावातून जाऊन हे आणजा, असं म्हणणार आहेत त्यांनी. मग आता काय पर्याय नाही. त्यामुळे आता परत आणि तेरवाडला जायचं आहे. तेरवाडला जाऊन आणि परत यायचं होणारच आहे, आपल्याला माहिती आहे. तर बघू काय काय आपली कामं आहेत आज वाटून ठेवलेली. असं असतंय, मी लवकर येणार म्हटलं असतं लगेच आपलं काम वाटून ठेवलेलं असत हो. हे कर ते कर, असं असतंय ना. त्यामुळं मस्त बिघायला पहिल्या पंपापाशी आले आपण. खरं आपल्या राणीला काय तेल घालायला लागत नाही, हेच बरं आहे. डायरेक्ट आपल्या घरात पेट्रोल पंप आहे, वरती सोलरच बसवले आपण, त्यामुळे काय प्रॉब्लेमच नाही मित्रांनो. बरं आहे. वरती सोलरच बसवून टाकलो, बनवा नको. लाईट गेली बाबा, चार्जिंग नाही गाडीत, हे नाही ते नाही. दुसऱ्यांसारखं म्हणत तर नाही हो गाडीत पेट्रोल नाही म्हणून. हा बाबा घेऊन जायला फक्त मंगळवारची गाडी खराब असत्या, ते पण आम्ही कधी तर गेलो जवळजवळ तरी गाडी घेऊन जातोय. नाहीतर मग आता कालच्या अल्टोच घेऊन जायला पाहिजे, असा विषय असतोय. अल्टोचा कसा माहिती आहे मित्रांनो, ऍव्हरेज जरा जास्त आहे, बरोबर. प्लस बारकी गाडी कुठल्या पण बोळातून खाली जाते, त्यामुळे ते जरा बरं पडते आम्हाला अल्टो कुठं पण न्यायला. तर हे आपलं कारण आहे मित्रांनो अशा पद्धतीचं. कळालं का तुम्हाला. मारत्यात काय आम्हाला, पाक त्याच्या आईला लाईन सोडून येते इकडं. हे बघा दोन्ही कसं चालल्यात एका रांगण, ते तर काय इकडं पाक लाईन सोडून चालतं इकडं. असा रस्ता पाहिजे, असा प्लेन, बरोबर नाही. असा प्लेन रस्ता पाहिजे, म्हणून कसं गाड्या आणायला जरा मजा येते. तर आता आपण पोहोचलोय घरात मित्रांनो मस्तपैकी. ही गाडी आपली नव मित्रांनो, दुसऱ्याशी आहे, पप्पाच्या मित्राची. पप्पाच्या मित्राने जागा नाही म्हणताना इथं लावला. तर तुम्ही म्हणशीला आद्या फोन गाडी घेतला असं काय तर म्हणशीला तुम्ही. असं काय नाही आहे, आपली नव ही पप्पांच्या मित्राची आहे.
त्यांच्याकडे जागा नाही आहे म्हणताना त्यांनी लावले ती इथं. मग आपली रान येत आहे गाडी आत लावू पहिला नंतर संध्याकाळी चार्जिंग लावू. तर नमस्कार मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आता आलोय घराकडे. मस्तपैकी आपली राणी लावली इथं. ही गाडी काय आपली नव्हे, हे तुम्हाला मी आता सांगितले. या एक दुसऱ्या पप्पा मित्राची आहे, तर फक्त त्याकडे जागा नाही म्हणताना त्यानं लावून गेला. इथं नवीनच घेतला त्यानं पण, त्यामुळे इथंच लावून गेला ते. तर नमस्कार मित्रांनो, कसा विषय झाला माहिती आहे, झाले आपण कामावरून लवकर एक विषय काय झाला, पाहुणा आपले ढेग बघायला ते चपलं बघू शकता तुम्ही. इकडं आहे ह्या गाड्या. आदित्य भाऊ पण आपले आलेले ते आल्यात. काय केस नीट काढल्यात, कोण तुम्हाला पुरकी देणार नाही, घ्या काळजी करू नका. होय, असं म्हणूनच माझा आमचा कॉन्फिडन्स लो होतोय म्हटलं. तुम्हाला कोण पोरगी देणार नाही, काळजी करू नका. नसतं म्हणजे मारूनच जाणार आहे सगळेजण. ते बरोबर आहे खरं, एवढं पण असं काय तुमचं आता मला वाटतंय तुमचं लग्न या जन्मात तर काय होणार नाही, आमच्यासारखंच होणार आहे तुमचं पण. आमच्याकडे म्हणजे चारशे पोरं आलेच नव्हतं. पण मी एमआयडीसी जाणारा मुलगा आहे. मी एमआयडीसी जाणारा माणूस आहे मी. आमच्याकडे कोण बघणार आहे? काहीच नाव सांगितलं असतो. थांबा काय बघा, एकच तरी पोरगी पटत, एकच तरी. तुम्हाला पटणार नाही, चार आता सध्याला चालू आहे. खरा ही सत्य घटना ही सांगतो तुम्हाला कधी तर. सगळं खोटं बोलते हे, स्वतः सांगाले नुसतं नाव माझं पुढे करायला. हे एक घर बघून पोरी चार पटल्यात, काय विषय नाही. खरं सांगायला तुम्हाला आणि सगळे घर सगळे झटझुडा आहे, हे सगळं मालकांचं आहे, आमचं काही नाही. तुमचं जेव्हा सगळे मालक आहे उगाच गंडवाल्यात तुम्हाला. मालकांची गरीबाची गाडी दाखवतो, गरीबाची. आता इथून दिसत नाही म्हणून तुम्हाला दाखवलं असतं. हा, गरीबाचं चप्पल पण दाखवलं असं खाली आहे. मी तिथे एक शूट घेतला, मी असं सर्कल करून दाखवतो तुम्हाला. सर्कल गरीबाचं चप्पल. माझं 6.5 दिवसाचा पगार जाईल, तेवढं 6.5 दिवसाचा आपण सांगायला मी तुम्हाला. या माणसाचा पगार जाईल. तर नमस्कार मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आता चाललोय मधुरेवाडीकडे, तर लक्ष्मी पान शॉप मध्ये. कारण काय माहिती आहे काय, आपल्याला घ्यायचं आहे आईस्क्रीम आणायला जायचं आहे. काल जे घेतलेलं ते, कारण आमच्या घरच्यांना लय आवडले आणि मेन म्हणजे प्लस पाहुणं आल्या ती. बघू, त्यांना हुडकून ठेवायला लावले तेवढी मला. आहेत काय नाही बघायला पाहिजे त्यांच्याकडे. तिथनं आईस्क्रीम घेऊन आपण प्रणव तोडकरांच्याकडे जायचं आहे. कारण काय माहिती आहे काय, प्रणव तोडकरांच्याकडे आपलं पॉवर बँक आहे. कारण उद्या पप्पा जाणार आहेत बाहेर जरा सकाळी, त्यामुळे जर पॉवर बँक पण लागणार होतं. चला पहिला तर लक्ष्मी पान शॉप मध्ये जाऊ, मग बघू. नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललोय यात्रेत फिरायला. जायचं नव्हतं, इच्छा नव्हती, तरी पण चाललंय. तर लगेच निघू आपण यात्रेत. मामा याला आपल्याला न्यायला, तर मामाच्या गाडीवर जाऊ, बसून जायचं आहे. तर चला बघू यात्रेत काय काय आले, काय काय भरलंय. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो यात्रेत. मस्तपैकी सगळं फिरून घेऊ. पण काय करायचं, घरच्यांना सगळ्यांना घेऊन आलोय. तिथंच वेळ करण्यात सगळी दुकानात पाण्यात बसाल तर जाईनाच झाल्यात. वाजले ती 11. काय पैसे खेळणं. तर मित्रांनो, आता आपण घराकडे चालले. आता देवाचं दर्शन घेतलेलं आहे. आता लगेच निघू घराकडे. नमस्कार मित्रांनो, आता आपण मस्तपैकी यात्रा बित्रा सगळं फिरून आले. इथे वर आले झोपायला मस्तपैकी, असं बैल बिल लावून जरा पद्धतशीर. तर चला भेटू डायरेक्ट उद्या संध्याकाळी 5 वाजता. कारण काय माहिती आहे, उद्या आपल्याला सकाळी लवकर उठून जरा जायचं आहे कामावर. आणि मेन म्हणजे आता वाजला 1:30. तर चला भेटू उद्या संध्याकाळी 5 वाजता. जर आजचा ब्लॉग आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि घंटी टान वाजवा. तर चला भेटू उद्या संध्याकाळी 5 वाजता.